नमस्कार। बेस्ट निवडणूक 2025 ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार, निकालाची उत्कृष्टता सगळ्यांना लागली आहे। कोणाला होणार फायदा आणि कुणाला बसणार मतविभागणीचा फटका। बेस्टची ही निवडणूक म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीची रंगीत तामीलच समजली जाते। बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 2025 ते 2030 या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू बेस्ट कामगार सेना व मनसे बेस्ट कामगार सेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवित आहेत। ठाकरे बंधूच्या उत्कृष्ट पॅनल विरोधात भाजपाकडून 5 संघटनेचे संयुक्त सहकार समृद्धी पॅनल मैदानात। ठाकरे बंधूंच्या युतीमुळे ही निवडणूक चर्चेची ठरली आहे। यातच आता महायुतीकडून ठाकरे बंधूंना आव्हान देण्याचे पॅनल देण्यात आले। ठाकरे बंधूंच्या युतीमुळे चर्चेत आलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्कृष्टता वाढली आहे। उद्धव सेना व मनसे यांचे उत्कृष्ट पॅनल रिंगणात आले। महायुतीकडून भाजप आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कृष्ट सभा, मंत्री नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना आणि शिंदे सेनेचे माजी आमदार किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना एकत्र आल्या आहेत। त्यांनी सहकार समृद्धी पॅनलची निर्मिती केली आहे। या भर पावसातही कामगारांनी प्रचंड प्रतिसाद दिला व तब्बल 83% मतदान झाल्याचं सांगितलं जात आहे। ही निवडणूक ठाकरे बंधू आणि भाजप यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे। ही निवडणूक म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीची रंगीत तालीमच समजली जाते। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या निवडणुकीला खूप महत्त्व निर्माण झाले आहे। ठाकरे गट आणि महाराष्ट्र निर्माण सेना हे दोन्ही पक्ष या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले व दोन्ही गटाच्या उमेदवारांच्या एकच उत्कृष्ट पॅनल या निवडणुकीसाठी दिसत आहे। त्यांना आव्हान देण्याचे आमदार प्रवीण दरेकर व प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कृष्ट सभा, महत्त्वपूर्ण मंत्री नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना यांनाही आपले पॅनल उभे केले होते। निवडणूक प्रचार जसा रंगला तसा निवडणूक ठाकरे बंधू विरुद्ध प्रसाद लाड अशीच झाली। आमदार प्रसाद लाड हे या निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरले होते। शिवसेनेने ठाकरे देखील आपली सगळी यंत्रणा, विभाग प्रमुख, नगरसेवक कामाला लागले। निवडणुकीच्या आधी संचालक मंडळ आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावल्यामुळे आदिश ठाकरे यांचे पॅनल वादात सापडले। या निवडणुकीत प्रसाद लाड यांचे जसे पॅनल होते तसेच माजी नगरसेवक सुनील गंचार्य यांचे भाजप कामगार संघीचेही पॅनल होते आणि कामगार नेते शशांक राव यांचेही पॅनल होते। राव हे सध्या भाजपमध्ये आहेत, त्यामुळे भाजपची मते विभागली जातील अशी चर्चा आहे। तर ठाकरे बंधूच्या युतीचा कितपत फायदा होईल ते या निमित्ताने समोर येणार आहे। अत्यंत कमी सभासद असलेल्या मनसेसाठी ही निवडणूक फायद्याची ठरणार आहे। रखडलेली बेस्ट पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होत आहे। निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीला यश मिळाले तर महापालिका निवडणुकीत त्यांना यांचा लाभच होईल। बेस्ट निवडणुकीत 21 पैकी उद्धव सेना 19 तर मनसे 2 जागा लढणार आहेत। त्यातच बेस्टच्या माझगाव येथील कर्मचारी बबिता पवार यांनी शिवसेनेतून ठाकरे बंधूंच्या पॅनलमध्ये प्रवेश केला। बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीत चुरस वाढली आहे। सत्ताधारी पॅनल विरोधात उभे ठोकलेल्या प्रसाद लाड यांनी भ्रष्टाचार चौथ्यावर आणल्याचा दावा केला आहे। तर बेस्टच्या कर्मचाऱ्यांमध्ये घरे आणि कर्मचाऱ्यांच्या मुलांना रोजगाराच्या हमीची चर्चा सध्या सुरू आहे। सोसायटीत जुने नेतृत्व टिकवायचे की नवे चेहरे आणायचे यावरही चर्चा चांगलीच रंगली आहे। ही निवडणूक राजकारणापेक्षा कर्मचाऱ्यांच्या हितासाठी असल्याचा दावा केला जात आहे। प्रचारात स्वस्त घरे, रोजगार निर्मिती यासारखी आश्वासने दिली जात आहे, पण या गदारोळात कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला म्हणजे पुरे अशी कुजबूज राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे। आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची महानगरपालिकेमध्ये जनतेला विचारणा केल्यास त्यांची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे की सगळेजण हेच म्हणत आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आल्यामुळे ही निवडणूक आणि पुढली ही निवडणूक उद्धव साहेबांचीच राहणार आहे। पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूज बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।